जेडी काय झालं ग? आता माझं काय खरं नाही. माझं काय खरं नाही म्हणजे? मला लई भीती वाटायला लागल्या. अगं पण का? मी तुम्हाला पैसे दिलेत ते मम्मीला कळलं तर माझं काय खरं नाही. आधीच मम्मीने बचत गटाचे पैसे वाचवून माझ्या नावावर एफडी केली. अगं जेडे, तुम्हाला पैसे दिलेत हे फक्त दोघांनाच माहितीये. मामीला कसं कळेल? पण कळलं तर कवा ना कवा ती मला पैशाबद्दल विचारेलच. मग तेव्हा मी काय सांगू? काय सांगायचं ते आपण नंतर बघू. मला माहितीये तुम्हाला तुमच्या पैशांचं टेन्शन आहे आधीच, पण मी तुम्हाला मदत केली हे घरात कोणाला कळायला नको. जेडे, तू पैशाचं टेन्शन नको घेऊ. मी करतो मॅनेज ती. आपण परत तुझ्या नावावर एफडी करू. फक्त तू मला पैसे दिलेत हे कोणाला सांगू नको. नाही सांगत. आता परत काय याच्यावर चर्चा करायला नको. मामीला जरा तरी संशय आला ना, ही सगळं उकरून काढेल. तुला काय माहिती नाही असंच दाखव. हं? जा घरी तू. काय झालं भरतीचं? फसवलं ना त्या लोकांनी? म्हणजे सगळं पैसे गेलं? होय बापू, चुकलं माझं. तुम्ही म्हणताय ते खरंय. मी बिन कामाचाच आहे. 2 पैसे अक्कल नाही मला कमवायची. बापू, पण मी पैसे परत आणतो. गेलं ते गेलं रावल्या. निदान तुझं तरी समाधान झालं ना. भरतीसाठी प्रयत्न केलास त्याच. हे बघ, मी काही तुमच्यासारखा शिकलेलो नाही, पण इतक्या वर्षात मला एक प्रयत्न केला. जर प्रयत्नच केला नाही तर आपलंच मन आपल्याला खात राहत. तू तुझ्या पद्धतीने प्रयत्न केलास, सगळ्या बाजूनी केलास, आता नाही झालं. काय काय आपलं दुकान सुद्धा असंच कस्ता खात उभं राहील. तुझ्या आज्यानं एक स्टूल आणून धंदा चालू केला. दुकान जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा मी रात्रीचा दिस केला, या खुर्च्या घेतल्या. जर प्रयत्नच केला नसता तर हे झालं असतं का? प्रयत्न करणं महत्वाचं आहे. गावातल्या लोकांसाठी भारी सलून बनवायचं माझं सपन. तेवढ्यासाठी मी पैसे साठवत होतो. तेच पैसे बँकेत न काढताना मी एकदा बी विचार केला का? तर माझ्या स्वप्नापेक्षा माझं पोरगं मला लय महत्वाचं आहे. आता माझ्याकडे फुटकी कवडी नाही, पण मी अजून जित आहे. म्या काम करणार, पैसे कमवणार, तेवढी ताकद माझ्यात आहे. पैसे गेले तर गे, पण आपल्यासारख्याला असं रडत बसून चालणार नाही. घ्याचा वस्तारा आणि व्हायचं सुरू. बापू, इथून पुढे तुम्ही म्हणाल तसंच वागतो मी. भरतीचं नाव सुद्धा काढणार नाही. रावल्या, तू भरती व्हायचंच.
पण असं पैसे भरून नाही तर मेहनत करू. लेका माझं सपान आहे तुझा वर्दीतला फोटो मला हिथं लावायचा आहे. बापू काय चाललंय? काय नाही, नेहमीच आपलं चालू दे तुमचं. नीलम, हे घे, नाचणीचं पापड पाहिजे होते ना तुला? होय, बरं झालं आणले ते. अगं बरं झालं तू लगेच सांगितलंस की, नाहीतर आज शिल्लकच राहिलं नसतं बघ. का? अगं का मग आमच्या बचत गटाच्या शेवया, कुरड्या आणि नाचणीच्या पापडाला मरणाचं गिरायक आहे बघ. काम उरकत नाही बाई. अहो मग चांगलंच आहे की. तुम्ही बायकांनी जोरातच चालवलंय तुमचं बचत गटाचं. होय, ते आहेच की. तर काहीतरी करत राहिलं पाहिजे ना, गप बसून चालतंय वय. वहिनी, आम्ही ऐकलं ते खरं आहे का हो? काय? तुमच्या अजिंक्यनं पण पैसे भरले होते तिकडं आर्मीसाठी. होय, काय कळलं का ते माणसाचं? कोण होता, कुठला होता? नाही अजून. बघू आता काय होतंय ते. ही पोरं पण असलं उद्योग कशाला करतात काय माहिती. किती भरलं होतं पैसे? मला बी काय माहित नाही. तुम्हाला माहित नाही? आता पैसे तर तुम्हीच दिले असतील ना? नाही म्हणजे ती किती? 1.5 लाख दिलं वय? पण समाधान भाऊजींनी बरे दिले पैसे. आता त्यांनी सांभाळाय म्हणजे तेच देणार ना, दुसरं कोण देते? पण मला एक कळना, मिलिटरीत भरती होऊन काय करणार आहे आजा? उद्या भरती झाल्यावर तू जाणार तिकडं आणि इकडे लग्न बिग्न करायचं ठरलं तर मग कोण द्यायची पोरगी आहे ना? आणि आजकाल आर्मीवाल्यांना पोरगी देताना 10 या विचार करतात माणसं. नाहीतर काय, अहो आर्मीवाल्यांची लग्न ठरवताना लय आपदा होती. आता माझ्या मामाच्या पोरगीला स्थळ आलतं, त्याचं काय झालं बघितलं ना? काय झालं? अगं हिच्या मामाच्या काके, कशाला पुढचं बोलताय? आता आर्मीवाल्यांना पोरी देतात का नाही, तुम्हाला काय करायचंय? उगाच यांचं टेन्शन कशाला वाढवताय तुम्ही? तुम्ही फक्त पापड्यांचे पैसे द्या त्यांना. बरं बाई. थांबा, घेऊन ये.